आणखीन एक महत्त्वाची अपडेट। मुंबईतील सर्वच सार्वजनिक ठिकाणच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे। देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलीस आता सतर्क आहेत। मुंबईतील सर्वच रेल्वे स्थानकांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता मुंबईतील सर्व सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। मी सध्या मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसच्या बाहेर आहे। या ठिकाणची सगळी दृश्य आपण पाहतोय। पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आले। त्यासोबतच प्रवासी गावी निघालेले आहेत, त्यामुळे ठिकठिकाणी बॅरिकेडिंग सुद्धा करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की मोठी गर्दी लोकमान्य टिळक टर्मिनसवर झालेली आहे। रेल्वे आयुक्तालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व स्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि तसेच सुरक्षा जवान तैनात करण्यात आलेले आहे। आणि तसेच पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट असू द्या, मुंबई सेंट्रल असू द्या, दादर बँड्रा टर्मिनस, बोरिवली आणि मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कल्याण या प्रमुख स्थानकांवर लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या थांब्यामुळे विशेष सुरक्षा उपाययोजना आखण्यात आलेल्या आहेत। आणि या सर्व ठिकाणी आता मोठी गर्दी झाल्याचं चित्र सुद्धा स्पष्टपणे पाहायला मिळतं। त्या अनुषंगाने आता रेल्वे प्रशासन सतर्क झालंय। कॅमेरा पर्सन किशोर भोवडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी।